विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार तो
जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम। अंतराय नको देवा, अंतराय नको देवा, अंतराय नको देवा। आता माझा भावा अंतराय नको देवा, अंतराय नको देवा, अंतराय नको देवा। आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम वारितो। आले करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो। दृढ माझे मन येथे राखावे बांधोन, येथे राखावे बांधोन, येथे राखावे बांधोन। माझे मन येथे राखावे बांधून, येथे राखावे बांधून, येथे राखावे बांधून। तुका म्हणे वाटे नको फुटो देव फाटे, नको फुटो देव फाटे, नको फुटो देव फाटे। तुका म्हणे फाटे नको फुटू देव फाटे, नको फुटू देव फाटे, नको फुटू देव फाटे। आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो। आले ते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो। विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई। आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझा भावा, आता माझा भावा, आता माझा भावा, आता माझा भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझ्या भावा, आता माझा भावा, आता माझा भावा। अंतराय नको देवा, अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो। अंतराय नको देवा, अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो।
तुझे नाम 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 उच्चार तुझे नाम उच्चारितो 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 तुझे नाम तुझे नाम तुझे नाम उच्चारितो तुझे नाम उच्चारितो आले भागा आले हरितो विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महाराज की जय गुरु गंगागिरी महाराज की जय गुरु नारायण महाराज की जय महाराज की बजरंग बली हनुमान की जय महिमा महाराज चल विठ्ठल 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 आता माझा भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रयेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संता मस्तक हे पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी आता माझा भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा भगवान पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना मागणी करणारा
आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलाय. जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याला विनवणी करतात की प्रभू, माझ्या अंतःकरणामध्ये भजन भक्तीनं सेवा सत्कर्माने निर्माण झालेला जो शुद्ध भाव, सात्विक भाव आहे, त्यामध्ये खंड पडू देऊ नको, अंतर पडू देऊ नको. आम्ही प्रारब्धानुरूप प्रपंचामध्ये वाटचाल करत राहू, पण तुझं नामस्मरण मात्र आग्रहपूर्वक करू, असाही दृढ संकल्प महाराज इथे करतात. आणि भक्ती करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी मनाच्या चित्ताच्या एकाग्रतेची आवश्यकता आहे. म्हणून हीही प्रार्थना करतात की आमचं मन देवा तुझ्या चरणाजवळ अखंड दृढ बांधून ठेव. आणि आम्ही स्वीकारलेली सेवेची, भक्तीची, सन्मार्गाची ही जी वाट आहे, त्या वाटेमध्ये फाटे फुटू देऊ नको, त्या मार्गावरून आम्हाला पदभ्रष्ट करू नको, अशा स्वरूपाची ही मागणी या अभंगातून महाराज पांडुरंगापुढे ठेवतात. मला वाटतं तुकोबारायांची मागणी ती यावत जनता जनार्दनासाठी सुद्धा, तुमच्या आमच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणूनच अभंग रूपानं ती महाराजांनी आपल्यासमोर ठेवलेली आहे. या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी पार पडत असलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. आपल्या बेलकरवाडी समस्त मळेकरी, ग्रामस्थ, हनुमाननगर, बेलकरवाडी या परिसरातील भाविकांच्या पुढाकारातून बेलकरवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी दक्षिणमुखी श्री हनुमानजींच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ही भूमी वारकरी संप्रदायातील थोर संत, संत कवी, संत श्रेष्ठ श्री महिपती महाराज यांच्या तीर्थक्षेत्रानं पुण्य पावन ताहराबाद पावन क्षेत्राची भूमी आहे. आणि ताहराबाद महिपती महाराजांच्या पुण्य पावन क्षेत्राच्या पंचक्रोशीत अतिशय जुन्या पुरातन काळापासून परमार्थ करत आलेलं आपलं हे बेलकरवाडी गाव. आणि या गावाची सुद्धा आध्यात्मिक परंपरा अतिशय चांगली आहे. त्या परंपरेला अनुसरून माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, श्री हनुमानजी महाराज, पांडुरंग परमात्मा यांचे आशीर्वाद घेऊन, त्याचबरोबर वैकुंठवासी पूज्य धनाजी बाबा गागरे, वैकुंठवासी माणिकगिरी महाराज, वैकुंठवासी प्रभाकर महाराज कांबळे यांचेही आशीर्वाद घेऊन, शांतीब्रह्म श्री लक्ष्मणजी महाराज पांचाळ आणि बाळकृष्णजी महाराज कांबळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा सप्ताह, अर्थात संत महिपती महाराजांच्या कृपाशीर्वादानं, त्यांच्या कृपाछत्राखालीच हा सप्ताह पार पडतो आहे. सप्ताहामध्ये काकड आरती असेल, पारायण आहे, हरिपाठ आहे, हरिकीर्तन आहे. आणि मला वाटतं दररोज हरिकीर्तनानंतर महाप्रसाद, कारण 7 ते 9ची कीर्तनं या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. आणि अतिशय मोठा हा एक ज्ञानयज्ञ, नामयज्ञ सोहळा. या सोहळ्याला आणखी एक औचित्य आहे, ते म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मोत्सवाचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष 2024-25 हे साजरं होत असताना, म्हणजे माऊलींच्या अवतार कार्याला, त्यांच्या जन्माला 750 वर्ष यावर्षी पूर्ण झालेले आहे. म्हणजे 750 सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अशा स्वरूपाचं हे वर्ष आहे. आणि ते सुद्धा औचित्य आपल्याला या सप्ताहाच्या निमित्तानं साधलं गेलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं गायनाचार्य म्हणून आपल्याला लाभलेले आपले सर्वांचे स्नेही संगीत विशारद विलासजी महाराज खोतकर, आपल्या या परिसराचं भूषण मृदंगाचार्य म्हणून महाराष्ट्रावर ख्यातीप्राप्त आणि आमचे परमस्नेही, ज्यांनी मला सर्व बेलकरवाडीवासियांच्या, ग्रामस्थांच्या आपल्या वतीनं हे आग्रहपूर्वक निमंत्रण दिलं, असे आमचे अनिलजी महाराज टेकुडे. या निमित्तानं गायनाचार्य आमचे अजिंक्यजी महाराज गायकवाड, त्याचबरोबर मृदंगाची साथ करणारे सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम नेवासा येथील आमचे सहकारी प्रसाद महाराज तरवडे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित विनेकरी महाराज, सर्व ज्येष्ठ भजनी मंडळी, बालगोपाळ भजनी मंडळी, आमची सर्व गुणीजन महाराज मंडळी, त्याचबरोबर बारागाव नांदूर इथून आलेले आमचे हरिभक्तीपरायण गुरुजी असतील. या निमित्तानं उपस्थित आमचे स्नेही गावडे पाटील आहेत. आत्ताच ज्यांची उपस्थिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे
ते साई आदर्श मल्टीस्टेट या बँकेचे संस्थापक चेअरमन आणि आमच्या या आध्यात्मिक कार्यात आपल्या सर्वच वारकरी संप्रदायाच्या एकूण कार्यात ज्यांचा फार मोठा नेहमी हातभार असतो असे शिवाजीराव कपाळे साहेब, सन्मान्य आमचे झावरे पाटील, मगाशी अतिशय प्रेमानं ज्यांच्याशी गाठभेट झाली आमचे म्हैसगावकर, आदरणीय सर्व प्रमुख मंडळी, या गावची प्रमुख मंडळी, परिसरातल्या सर्व गावांमधून आलेले आदरणीय आपण भाविक माता भगिनी, खरं तर आपल्या या सप्ताहामध्ये आज आणखी एक औचित्यपूर्ण असा उपक्रम सोहळा पार पडला आणि तो म्हणजे आपल्या गावाकडे येणाऱ्या प्रवेशद्वाराचं, महाद्वाराचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि आपण त्याबद्दल टाळ्या वाजवून तो आनंदही व्यक्त केला पाहिजे. अतिशय चांगली कमान, चांगलं प्रवेशद्वार आपल्या या 7 दिवसातच उभी केली. वा, धन्यवाद दिले पाहिजे. म्हणजे सप्ताह कालावधीतच ती कमान या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि म्हणून अतिशय चांगलं प्रवेशद्वार. आणि हनुमानजी महाराजांच्याच नावानं, कारण दक्षिणमुखी हनुमान हे या ठिकाणचं एक जागृत दैवत आहे, ग्रामदैवत आहे. मला मगाशी काही मंडळी आपली सांगत होती की आज सप्ताह सुद्धा जुन्या काळापासून भजन कीर्तन या ठिकाणी चालतच आलेली आहे. त्याचं कारण 250 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला की संत महिपती महाराजांनी या भागामध्ये वास्तव्य केलं, या पुण्यभूमीत त्यांनी परमार्थाचं कार्य केलं आणि तो लाभ आपल्याला झालेला आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. संतांना फार समर्पक अशी व्याख्या महाराजांनी दिली. चंदनाचं झाड जर एखाद्या वनात असेल, रानात असेल, तर भोवतालच्या झाडांना सुद्धा ते सुगंधित करतं. तसं संतांचं वास्तव्य, मठ मंदिरं आपल्या भागात असणं, संत महात्म्य आपल्या भागात असणं, म्हणजे त्यांच्या भक्तीचा, तपश्चर्येचा, आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ आपल्या सर्व कुटुंबांना होत असतो, लहान थोरांना होत असतो. आणि म्हणून संत महिपती महाराजांचं फार मोठं ऋण वारकरी संप्रदायावर सुद्धा आहे. त्याचं कारण वारकरी संप्रदायामध्ये थोर संत मंडळी झाली, पण त्या सर्व संतांनी देवाची थोरवी गायली. पांडुरंगाचं वर्णन, रामाचं वर्णन, कृष्णाचं वर्णन, हनुमंताचं वर्णन. पण ज्या संतांनी हे थोर कार्य आम्हाला परमार्थ मार्ग दाखवण्याचं केलं, ते संत किती थोर होते हे महिपती महाराजांनी आम्हाला समजावून सांगितलं. की माऊली किती श्रेष्ठ आहे. संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत सावता महाराज, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, संत चोखा मेळा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, जनाई, मुक्ताई, नाथ महाराज, तुकोबाराय, निळोबाराय, असे जेवढे काही थोर संत आपल्या या वारकरी संप्रदायात झाले, त्या संतांची अतिशय सुलभ, सुंदर आणि विस्तृत चरित्र ही महिपती महाराजांनी आपल्याला दिल्यामुळेच मला वाटतं महाराष्ट्रात ही परमार्थाची जी क्रांती झाली. कारण आपण सहज एक वाक्य नेहमी ऐकतो, संत कळले तर भगवंत कळेल. हे वाक्य नेहमी अनेकांच्या मुखातून आपल्याला ऐकायला, वाचायला मिळतं. संत कळाले तर भगवंत कळेल. मग हा भगवंत पांडुरंग परमात्मा जो महाराष्ट्राला कळाला, लाखोंची गर्दी आज व्हायला लागली, त्याचं कारण महिपती महाराजांनी संत समजावून सांगितले आणि संतांनी आम्हाला भगवंताकडे नेलं, असा हा क्रम आहे. आणि म्हणून या पुण्यभूमीचं, या पंचक्रोशीचं महत्व त्या दृष्टीनं मोठं आहे. हे प्रतिपंढरी आहे. पांडुरंग परमात्मा इथे महिपती महाराजांना भेटायला आले. आजही त्यांच्या पाऊलांचा, दर्शनाचा, पाऊलघडीचा कार्यक्रम वारीच्या काळामध्ये आपल्याकडे होत असतो. विठाला आणि एवढ्या आपल्या बेलकरवाडी सारख्या छोट्या गावी मला वाटतं वॉटरप्रूफ मंडप दिसतोय, पत्रा टाकलाय, साऊंड सिस्टीम अतिशय चांगली आहे. सुनील भाऊ बर्गे इतके उत्तम प्रकारची माणसं, ही महाराष्ट्रातली प्रसिद्ध माणसं आहे सगळी, गायक, वादक, साऊंड सिस्टीम आणि माऊली आहेत. हा आपले हो 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 यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली कीर्तनं, प्रवचनं पाठवून एक संप्रदायाच्या प्रचार प्रसाराचं, संत विचारांच्या प्रचार प्रसाराचं काम करतात. माऊली चॅनलचे स्नेही सुद्धा आमचे उपस्थित आहे.
खरं म्हणजे फार चांगला उत्सव आपण सर्वांनी केला आहे. वडीलधाऱ्या माणसांचं मार्गदर्शन, पाठबळ, त्याचबरोबर महिला भगिनींचा सहभाग आणि विशेष करून तरुण मंडळींचं उत्तम प्रकारचं सहकार्य, भजनी मंडळींचं सहकार्य. मला वाटतं गाव छोटं आहे. गावातले एक सहकारी मगाशी सांगत होते, ते म्हणाले आमचं गाव छोटं आहे पण आमचा एकोपा आहे. हे आज ऐकायला मिळणं आप्पा फार कठीण झालं. आज घर मोठं आहे ऐकायला मिळतं, पण घराचा एकोपा आहे हे ऐकायला मिळत नाही. गाव श्रीमंत आहे ऐकायला मिळतं, पण गावाचा एकोपा हे ऐकायला मिळत नाही. पण मला वाटतं इथे मात्र खरोखर गाव आपण हे परमार्थाच्या दिशेनं चालवलेलं आहे. महिपती महाराजांचे पांडुरंगाचे आशीर्वाद या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे. येत असताना आम्हाला थोडा उशीर झाला, त्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. कारण एक प्रतिवार्षिक सप्ताह पाथर्डी तालुक्यामध्ये मोहोज खुर्द या ठिकाणी होत असतो आणि तिथे दरवर्षी काल्याचं कीर्तन आमचं असतं. पण यावर्षी नेमका तो काला चतुर्थीच्या दिवशी आला आणि यावेळेला अंगारकी चतुर्थी आली. आता 12 ऑगस्टला अंगारकी चतुर्थीला वरदविनायक सेवाधाम लोणी या ठिकाणी मोठा कार्यक्रम असल्यामुळे मला काल्याचं कीर्तन काही त्यांना देता आलं नाही. मग ते म्हणले ध्वजारोहणाला तरी या, सुरुवात करायला या. आणि म्हणून आम्ही सकाळी पाथर्डी तालुक्यामध्ये गेलो आणि तो सगळा प्रवास करत, म्हणजे ते आपले विलास महाराज, अनिल महाराज, ते आपले समनापूरचे एक चाचा आहेत, ते म्हणत असतात महाप्रचंड वेग धारण करा, असा एक शब्द आहे ना त्यांचा, रहीम चाचा. ते काय म्हणतात महाप्रचंड. तसा आमचा प्रवास आज महाप्रचंड वेगानं इथं झाला, पण तरी थोडा उशीर झाला. हो, म्हणून आमच्या सगळ्या ग्रामस्थांना सुद्धा बराच वेळ वाट पाहावी लागली. अतिशय वेळेमध्ये आपण ही सेवा करूया. आज हरिदिनी आहे, एकादशी आहे, श्रावणातली शुक्ल पक्षातली एकादशी, महत्वाचा दिवस आहे. मुळात हा श्रावण मास भजन, भक्ती, पुण्य, परोपकार, परमार्थासाठी वाडवडिलांपासून हा काळ पवित्र पुण्यमय मानलेला आहे. आणि या कालावधीत विशेष करून काही लोक आपल्या घरी ग्रंथ वाचतात, काही आपल्याकडे देवाचा भंडारा ठेवतात, काही गावांमध्ये सप्ताह होतो, वेगवेगळे कार्यक्रम. तसा श्रावण मासामध्ये नागपंचमी सारखा सण येतो. गंगागिरीजी महाराजांचा हरिनाम सप्ताह आता सुरू आहे, उद्या सांगता, म्हणजे तोही या कालावधीत येतो. आपल्याकडे सुद्धा एकदा मल्हारवाडीला, इथे गावडे पाटील बसलेत, मल्हारवाडीलाही तो सप्ताहपूर्वी होऊन गेला आणि तांभेरे या परिसरात सुद्धा काही वर्षांपूर्वी झाला. आपल्याही भागामध्ये सप्ताह झालेलेच आहेत. याच श्रावण महिन्यामध्ये रक्षाबंधन येतं, पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. याच श्रावण मासामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची जन्माष्टमी, गोकुळाष्टमी सुद्धा येते. आणि ज्या दिवशी जन्माष्टमी असते त्याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा जयंती असते. हा एक केवढा सुंदर योगायोग आहे पहा अध्यात्मातला. आपण जाता जाता तो स्मरणात ठेवा. ज्यांनी गीता उपदेश केला ते श्रीकृष्ण श्रावण वद्य अष्टमीला प्रगट झाले. आणि ज्यांनी गीतेवर पुन्हा ज्ञानेश्वरी विस्तृत प्रकारे आम्हाला सांगितली, दिली, ते ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्याच दिवशी प्रगट व्हावे. जेने गीता उपदेशिली तीही विटेवरी माऊली, आणि अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, असा तो क्रम आहे. ज्यांनी गीता सांगितली तेच पांडुरंग रूपाने उभे राहिले, आणि जे पांडुरंग होते, जे श्रीकृष्ण आहेत, जे पांडुरंग आहेत, तेच माऊलींच्या रूपानं प्रगट झाले. आणि म्हणून बैलपोळ्यासारखा सण सुद्धा येतो. श्रावणातला प्रत्येक सोमवार महत्वाचा असतो. असा हा सगळा श्रावण मास संपन्न होताना आपल्या गावातला सप्ताह सुद्धा श्रावण मासाच्या कालावधीत पंचमी ते द्वादशी असाच पुण्य पावन काळामध्ये होतोय. आणि 7वा दिवस आहे. सायंकाळी आमचे अर्जुनजी महाराज यांची कीर्तन सेवा होणारच आहे. पण तरी 7व्या दिवसाला अनुसरून भगवंताकडे प्रार्थना करणारा, मागणी करणारा अभंग असावा. आज मला वाटतं बेलकरवाडीकरांचं भाग्य आहे की 2दा मागणीचा अभंग ऐकायला मिळणार आहे. आणि तो योग अनिल महाराज तुम्ही, कारण सायंकाळची आमची कीर्तनं बंद झाल्यामुळे अनिल महाराजांनी ओढून ताणून हे बसवलंय. मी त्यांना म्हटलं अहो कशाला ग्रामस्थांना त्रास देता, सकाळच्याला नको. पण ते म्हणले नाही, आमचं छोटंसं तिथे सेवाही आहे आणि आपण आलं तर बरं होईल. आणि मला खरं म्हणजे तुमच्या आग्रहाने ह्या पंचक्रोशीतलं एक चांगलं गाव
आणि गावकऱ्यांची भेट या निमित्तानं आज झाली, त्याचाही एक आनंद आहे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागतायत. संत हे तसे निस्पृह आणि अंतःकरणामध्ये केवळ भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी आणि त्याची भक्ती घडावी एवढ्याच कामना घेऊन भक्ती करणारे. अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझ जेणे, तुझे भक्तिवीन माय बापा. महाराजांनी सांगितलं, देवा परमार्थाच्या दानाशिवाय आम्ही तुझ्याकडे दुसरं कोणतंही दान मागणार नाही. आलो दान मागाय असं आणि थोर करून या आस. दान अनेक प्रकारचं मागितलं जातं. कधी कधी अन्नदानाची गरज असते, अन्नदान मागावं लागतं. श्रमदानाची गरज असते, श्रमदान मागावं लागतं. द्रव्यदानही दिलं घेतलं जातं आणि हे दान सर्व महत्वाचं आहे. ज्ञानदानही केलं जातं. पण परमार्थामध्ये परमात्म्याकडून कोणतं दान घ्यावं, तर देवाकडून भक्ती घ्यावी. देवाकडून त्या भक्तीसाठी लागणारं प्रेम घ्यावं. संतांनी तेच मागितलं, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही मला वाटतं जगामध्ये अनेक गोष्टी आपल्याला मानवी प्रयत्नाने मिळवता येतात. धन मिळवता येतं, मान मिळवता येतो, पद प्रतिष्ठा मिळवता येते. पण अध्यात्मासाठी लागणारं जे भक्तिप्रेम आहे ते मात्र परमात्म्याकडूनच घ्यावं लागतं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव. आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवायसे करी. आपण सगळ्या संतांचे सगळे मागणीचे अभंग जर पाहिले तर त्यांनी परमात्मा आणि परमार्थ या दोन तत्वांना सोडून काही मागणी केलेली नाही. एक तर परमार्थाशी साह्यभूत असलेल्या गोष्टी आणि परमात्मा. ज्ञानोबारायांचं घ्या. ज्ञानोबाराय म्हणतात, गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनून विसंबे हरी जगत्रय जीवन. ही मागणं आहे. गोपाळा रे तुझे ध्यान लागो, देवा तुझं आम्हाला ध्यान लागू दे. कुठं म्हटलंय की न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. तुकोबाराय म्हणतात सत्संगती आम्हाला द्या. एका ठिकाणी तर महाराजांनी पांडुरंगाला विनंती केली, हे देवा आम्हाला जे शरीर तुम्ही दिलंय ना, या शरीराकडनं परमार्थ घडू द्या. या शरीराच्या द्वारा तुका म्हणे माझा सकळ देह भाव. त्या अभंगाचा सारांश शेवटच्या चरणात आलाय. अनिक नको ठाव चिंतू यास. या शरीराकडनं बाकीच्या उपाधी घडण्यापेक्षा हातांनी तुमचं पूजन घडू द्या, सेवा घडू द्या, डोळ्यांना तुमचं दर्शन घडू द्या, कानांना तुमचे गुणानुवाद ऐकू द्या,
मुखाला तुमचं भजन चिंतन गुणानुवाद घेण्याची संधी द्या, मनाला चिंतन घडू द्या. मला असं वाटतं संत महात्म्यांचं मागणं हे अत्यंत पवित्र श्रेष्ठ अशा स्वरूपाचं, आणि म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी जे मागतायत ते अत्यंत महत्वाचं आहे. मला वाटतं मागणं सुद्धा मागणारा किती श्रेष्ठ आहे त्याच्या मागणीवरूनच कळत असतो. मागणारा हा किती श्रेष्ठ आहे. एका राजानं कारागृहाला भेट दिली. पूर्वीच्या काळी सुद्धा राजे लोकांकडे न्यायालय होतं, पोलीस होते, शिपाई होते, कारण हे सगळं लागतंच राज्यकारभार चालवायचा. लोकशाहीच्या अगोदर सुद्धा या रचना होत्या. छत्रपतींच्या शिवचरित्रामध्ये आपण ते वाचत आलो. तर असा तो राजा आणि काही गुन्हा केलेले लोक कारागृहामध्ये बंदिस्त होते. राजाला वाटलं काही सण आला आणि त्या गुन्हेगारांना भेटायला जावं, तेही माणसंच आहे, काय हुकलं चुकलं निदान पण जाऊन भेटून येऊ. म्हणून राजे साहेब त्या कैद्यांना भेटायला आले. गप्पा गोष्टी झाल्या. राजाने त्यांना जेवण खावण दिलं की आज सण आहे, मला तुमच्या सोबत भोजन करायचं, तुमच्यात काही परिवर्तन व्हावं, तुमच्यातही काही माणुसकी आहे ती वर यावी, गुन्हा घडला असेल त्याचा पश्चाताप व्हावा. बोलणं चालणं सांगा म्हणे, काय मागायचं मागा. मागणीवरून मागणाराची पात्रता कळते. त्याच्यातला एक पुढे आला, तो म्हणला, राजे साहेब बरं झालं म्हणे, इथे जे जेलर नेमलेले आहेत ना तुम्ही, ते फारच कडक आहे म्हणे, ते असं कधी प्रेमानं बोललेच नाही म्हणे आमच्याशी. आता जेलरला प्रेमानं बोलून भागल होय. हे एवढे सांभाळायचे, सगळे विचित्र काम करून आलेले, आणि म्हणून आमची फार अडचण आहे म्हणे. दररोज संध्याकाळी थोडं फार घोट 2 घोट घेतल्याशिवाय आम्हाला काही करमत नव्हतं म्हणे. घोट 2 घोट कशाचे असू शकतात, असं काय करतात, दुधाचे असू शकतात. पण मला वाटतं तो जे मागणी करतोय ती तुम्हाला कळलेली आहे. तो होता दारू पिणारा, आणि तो म्हणाला, राजेसाहेब आमची तेवढी दारूची व्यवस्था झाली तर बरं. आता खरं तर दारू पिऊ नये हे आपल्या संतांनी सांगितलं. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है. मी पूर्वी आता एवढ्यात लग्न कार्याला जाणं होत नाही, जायचंही नाही असा संकल्प केला, कारण ते सगळंच वातावरण खूप आता बिघडलं, बदललं, विक्षिप्त झालं. ते जाऊ नये अशीच परिस्थिती निर्माण झाली, आणि म्हणून गेले 5-7 वर्ष मी लग्नालाही जात नाही. पण पूर्वी कधी जायचो, प्रेमाच्या ठिकाणी आपल्यासारख्या काही सज्जन मंडळींच्या बोलावण्यानुसार जाणं व्हायचं. तर तिथं जर का चुकून कोणी पिलेले असले ना, तर मी गंमत पाहिलेली आहे त्यांची, त्या अक्षता सुद्धा विरुद्ध दिशेला फेकतात. नवरदेव नवरी इकडं आणि अक्षता दुसरीकडे. आणखी मी पाहिलेलं आहे, पहिल्याच मंगलाष्टकात त्यांच्या अक्षता संपून जाते. त्यांना काय धोरण असतंय काय? अहो, ज्यांनी, मी म्हणतो, आपल्या घर प्रपंच चावून खाल्ला, त्या अक्षता संपवायला काय वेळ लागतो? ज्यांनी जमिनी संपवल्या आणि नंतर खालच्या गोळा करून फेकतात. दारू गांजा मत पियो यारो. तो विचित्र मागणी करतोय त्या राजाकडे. तो म्हणला, राजेसाहेब तेवढं जरा दारूची सोय. दुसरा कोण म्हणला सिगारेटची सोय. एक जण त्यातला निघाला की तो म्हणाला, राजेसाहेब मी गुन्हा केलेला नाही, मला विनाकारण या ठिकाणी गुंतवलेला आहे, मी गुन्हेगार नाहीये, खरे गुन्हेगार पळून गेलेले आहे, आणि माझ्यावरती हा संशयानं आरोप करून मला इथं आणलंय, आणि जर तुमचं माझ्यावरती काही कृपा असेल, तुम्ही देऊ इच्छित असाल, तर मला इथून बाहेर पडण्याची संधी द्या, आणि पुन्हा चांगलं वागून चांगलं काम करून मला माझ्या घराला लागलेला जो कलंक आहे तो पुसून काढायचा आहे, सर्वांशी चांगलं वागायचं आहे. राजा म्हणाला, हा माणूस आणि याच्या मागणीची जी काही पात्रता आहे ती श्रेष्ठ मला वाटते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माणसाच्या बोलण्यातून, माणसाच्या मागण्यातून, माणसाच्या वागण्यातून सुद्धा त्याची पात्रता लक्षात येते. आपल्यासारख्या सज्जन माणसांना कधी आपला परिचय द्यावा लागतच नाही. आपलं वागणं बोलणं हाच आपला परिचय असतो, ती माणुसकी हा परिचय असतो, सुस्वभाव हा परिचय असतो, सत्कर्म हा घराण्याचा परिचय असतो. संत महात्म्यांचं बोलणं असेल, सांगणं असेल, लिहिणं असेल, इतकंच नाही, मागणं असेल, या सगळ्यातून संत का महान आहेत त्याची प्रतीती आपल्याला वेळोवेळी येते, त्यांच्या वाङ्मयातून येते. तुकोबारायांच्या बाबतीत तर अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, किती व्यापक आहे. आणि ते व्यापकत्व इथे सुद्धा दिसतं. महाराज पांडुरंगाकडे गेलेले,
चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिक महाराजांचं दर्शन झालं. खर तर भक्त पुंडलिकासाठी परमात्मा तिथे उभे राहिलेले आहे आणि त्या पुंडलिकाचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला पांडुरंगाचाही दर्शनाचा लाभ घडत नाही, आशीर्वाद मिळत नाही. तुकोबारा एका अभंगात म्हणतात, पुंडलिकासाठी अजून तिष्ठ, पुंडलिकासाठी अजून तिष्ठा, पुंडलिकासाठी अजून तिष्ठ, पुंडलिकासाठी अजून तिष्ठा. तुका म्हणे मात धन्यता, धन्यता तुका म्हणे मात धन्यता, धन्यता पुंडलिकासाठी अजून तिष्ठत, तुका म्हणे मात धन्यता, तुका म्हणे मात धन्यता, पुंडलिकासाठी अजून तिष्ठत, तुका म्हणे मात धन्यता, तुका म्हणे मात धन्यता. तुकाराम महाराजांनी पुंडलिक महाराजांचं दर्शन घेतलं, महाद्वारात आले. वारकरी संप्रदायाची थोरवी अशी आहे, मायबाप हो, उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. म्हणून संत चोखामेळ्यांची समाधी सुद्धा पांडुरंगाच्या अतिशय जवळ आहे. पुंडलिक तरी थोडे दूर आहेत, पण चोखामेळा आणखी जवळ आहे. थेट महाद्वारात चोखामेळांची समाधी. तुकाराम महाराजांनी चोखोबारायांचं दर्शन घेतलं. नामदेवरायांची समाधी पायरीमध्ये आहे, नामदेवरायांचं दर्शन घेतलं. आणि तुकोबाराय पांडुरंगाच्या राऊळामध्ये प्रवेश करतात. मी नेहमी सांगत असतो, वारकरी संप्रदायाच्या संतांसाठी पंढरपूर हे फक्त तीर्थक्षेत्र नाही, आणि तुमच्या आमच्या वारकऱ्यासाठी सुद्धा पंढरपूर फक्त देवभूमी किंवा तीर्थभूमी नाही, तर ते माहेर आहे. आणि मला वाटतं माहेर शब्द हा जास्त जोडतो, जास्त जवळ नेतो. माहेर शब्द किती श्रेष्ठ असतो हे माता भगिनींना, आया बहिणींना माहिती आहे. आणि म्हणून पांडुरंग परमात्मा कोण आहे? पंढरी आहे माझे माहेर साज, माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे. माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे. आमचे स्नेही आणि आपल्या राहुरी तालुक्यातील एक उद्योजक यमुनाजी भाऊ आघाव, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र सगळे उपस्थित झाले. त्यांचा फोन मगाशीच आला होता मला. आग्रहपूर्वक त्यांनी सांगितलं की नाश्त्याला या, पण आज म्हणजे कशालाच वेळ नव्हता. थोडी धावपळ झाली, दुरून प्रवास होता आणि त्यामुळे सरळ यावं लागलं. पंढरपूर हे माहेर आहे, फार महत्वाचं प्रमाण आपणही नामदेवरायांचं दिलं. माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. पंडित भीमसेन जोशींनी हा अभंग चाल लावून आणि भावपूर्वक गायन करून अजरामर केलेला आहे. किंवा काकड आरतीमध्ये जे आपण म्हणतो, पंढरी आहे माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गाऊ गीते, राही रखुमाबाई सत्यभामा माता, पांडुरंग पिता माहियेर गरुड बंधू लढिवाळ पुंडलिक, यांचे कवतूक वाटे मज मज बहु गोत संतानी महंत. अर्थात नित्य आठवीत ओवियशी, हे सगळे काकड आरतीत गायले जाणारे अभंग आहे. पंढरपूर हे तुमच्या आमच्या सगळ्या वारकऱ्यांसाठी आणि आपल्या संतांसाठी सुद्धा माहेराच्या ठिकाणी. आजही आपल्यासारख्या सज्जन माणसांना काही उद्विग्नता थोडीशी काही आली, काही कारण परत्वे सुखदुःखातून,
माणसं जर पंढरपूरला जाऊन आली ना, तुम्हाला खात्रीशीर सांगतो, कसलंही दुःख असू द्या, कसला ताणतणाव असू द्या, या महाराष्ट्रात आणि भारताच्या पाठीवर एकमेव असं तीर्थक्षेत्र आहे की मनुष्य दुःखानं हलका होतो आणि भक्तीच्या आनंदानं भरून माघारी येतो. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला शेण गेला, भाग गेला शेण गेला, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन खूप समर्पक, बरोबर योग्य विषयात चिंतन असलं अभंगांचं की त्याचा शोध लागतो या प्रमाणांचा. आणि म्हणून विलास महाराजांनी आता जे प्रमाण दिलं, मोठा प्रसिद्ध अभंग आहे. आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखील, आणि भाग गेला हा मूळ विषय आहे. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. म्हणून नव्या पिढीला सुद्धा हात जोडून विनंती आहे, तुम्ही आज क्षमता आलेली आहे. पूर्वीच्या काळी आपल्या सगळ्याच शेतकरी कुटुंबातलीच आपण मंडळी आहोत. तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीशी दोन प्रकारचा वारसा आहे. एक आहे वारकरी संप्रदायाचा आणि दुसरा आहे शेतकऱ्याचा. बसलेल्या सगळ्यांना तो वारसा आहे, शेती आणि वारकरी. जुन्या काळामध्ये आपल्या वाडवडील माणसांना चारी धामाला सुद्धा फार गावातून क्वचित लोक जायचे हो. कुठे चारी धाम घडत होते? महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेकांना आयुष्यभर कधी जाता आलं नाही. पण ती माणसं सुद्धा पंढरपूरला कधीतरी जाऊन आली, आळंदीला जाऊन आले, पैठणला जाऊन आले, त्र्यंबकला जाऊन आले, मैपती महाराजांना जाऊन आले. म्हणून तरुण पिढीला विनंती, आज तुमच्याजवळ क्षमता आहे, थोडे दोन पैसे आलेले आहेत, फिरा तुम्ही, सर्व पहा. पण आमचे संत काय म्हणतात ते पहा. संत महात्मे म्हणतात, वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या. किंवा आणखी एका ठिकाणी महाराज म्हणतात, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर ऐसे संतजन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे विठाला. जगातलं आश्चर्य आहे. आता यावर्षी आपल्या बातमी ध्यानात असेल आपल्या सर्वांच्या की जवळजवळ 27-28 लाख लोक पंढरपूरला येऊन गेले, ही AI नुसार. आणि त्यातलं पुन्हा सांगतो की हे फक्त एकादशीच्या दिवशी मोजलेले आहेत बरं आप्पा. हे फक्त एकादशीच्या दिवशी जेवढे काउंट केले कॉम्प्युटरद्वारा ते 27-28 लाख आहे. मग त्या वारीच्या काळात आता सप्तमी अष्टमी पासून ते पौर्णिमेपर्यंत 50 लाखाच्या वर भाविक येऊन गेले. आणि काय विशेष नाहीये ना, 13-13.5 कोटीचा हा महाराष्ट्र आहे आपली लोकसंख्या. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पांडुरंगाची, सर्व जाती पंथामध्ये पांडुरंगाची भक्ती आहे, पंढरपूरला जाण्याची ओढ आहे. आणि म्हणून 50 लाख लोक जाणं म्हणजे काही विशेष गोष्ट नाही, सहज शक्य आहे. परंतु या 50 लाखामध्ये आणखी मला ध्यानात आणून द्यायचं आहे, या संपूर्ण 50 लाखामध्ये महाराष्ट्रातून येणारे जवळजवळ 5 लाख फक्त टाळकरी आणि भजनी आहे. 50 लाखामध्ये 5 लाख जवळजवळ टाळकरी आणि भजनी आहे. मला सांगा, जगाच्या पाठीवर 5 लाख टाळकरी कुठं जमतात हो? आम्हाला कधी कधी, आज इथे तुम्ही सप्ताह सगळा चांगला ठेवला बेलकरवाडीवाल्याने, मी तर सुरुवातीलाच बोलून गेलो. काही ठिकाणी परिस्थिती आमची अशी अवघड होते की आम्हाला 5 टाळकरी मिळत नाही. 5 लाख कुठून घेऊन बसतात? आमचे दोघं गायक बंधू असतात, एक वादक असतात, एक विनेकरी असतात, आणि एक दोघांना आम्ही म्हणतो बाबा जसे येईल तसे वाजवा, आणि असं कीर्तन करून घ्यावं लागतं. इथे तर मृदंग वादक काय, गायनाचार्य काय, एकापेक्षा एक सगळी मंडळी, चांगली मंडळी आहे. काही ठिकाणी पखवाज वादक मिळत नाही, अडीअडचणी. आता थोडं बरं झालं की आपली ग्रामीण भागात आपल्या शेतकऱ्यांचीच मुलं चांगली उत्तम प्रकारे
वारकरी संप्रदायात गुणवंत झाली, ज्ञानवंत झाली, सेवा चांगल्या. मला 25-30 वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात केली या सेवेची त्यावेळेला आठवतं की पखवाजा मिळायचा नाही. अचानक जो ठरलाय त्याचं जर येणं झालं नाही, फोन लावायला काही सुविधा नव्हत्या. आणि मग जो जसा असेल तसा त्याला वाजवायला धकून घ्यायचं. एकदा तर माझ्यावर अशी वेळ आली होती की त्यांना मी म्हटलं थाप टाका बुवा. थाप टाकणं म्हणजे स्वर देणं शाही पानावर. पखवाजा मला म्हणला विलास महाराज कोणत्या बाजूनं थाप टाकू. आणि महाराज आता हा प्रश्न म्हणजे कठीणच झाला. मी म्हटलं तू एक काम कर, उठून इकडे ये, माझ्या पाठीवर थाप टाक. आता मोठा अवघड झालं. म्हणलं कीर्तन कडेला लावायचं कसं. कानडीने केला मराठा व्रतार आणि एकाचे उत्तर विठाला ही पांडुरंगाची ताकद आहे. कोणता राजा महाराजा धनवान आणि कोणी आणला तरी 5 लाख टाळकरी एकत्र करू शकतो काय. कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे. नव्या पिढीला मला आवर्जून सांगायचं, भारतभर फिरा, जगातही जा, पण पंढरपूरला गेल्याशिवाय राहू नका गड्या हो. पंढरपूर एक वेगळं स्थान आहे. सर्व जाती धर्माचे लोक कसे एकत्र येतात हे तिथे पाहायला मिळेल. गरीब श्रीमंत दोघेही समान वागवले जातात हे तिथे पाहायला मिळेल. भोळा आणि ज्ञानी दोघांनाही सारखाच आनंद मिळतो हे पंढरीत पाहायला मिळेल. ते या पंढरीसी घडे आणि खळा पाझर रोकडे हे पंढरीत पाहायला मिळेल. आणि म्हणून आमच्या नव्या पिढीतल्या बंधू भगिनीने जावं. मी आता पाहतो हल्ली नव्या पिढीचे तीर्थ सुद्धा बदलले तर देव सुद्धा बदलले. म्हणून हे बोलायची वेळ आली. मी काय उगीच काहीतरी टाइमपास करतोय असं नाही. माझं बोलणं निरीक्षणातून आहे. समाजात मी रोज फिरतो, पण वाडवडिलांच्या काही परंपरा हळूहळू बदलत चालल्या, मोडत चालल्या. मला वाटतं हरकत नाही ना, देव सगळेच आहे. मी तर सुरुवातीलाच म्हणालो की जाऊन या. संत सुद्धा गेले, पण त्यांनी सांगितलं की नाही, पंढरपूर हे एक आम्हाला फार मोठा विचार संस्कार देणारं महान केंद्र आहे. म्हणून तुकाराम महाराज गेले मायबाप हो, पांडुरंगाच्या समोर गेले. आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर महाराजांना जो आनंद झालेला आहे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम. भगवंताला पाहिलं, देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. जसं लेकीनं माहेरी यावं, मायबाप भेटावेन, देहभान हरपून जावं, तसाच तो प्रसंग. आणि या पद्धतीनं तुकोबारायांची पांडुरंगाची भेट झाली. नेहमी पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांशी बोलायचे, त्यांचा संवाद व्हायचा. आता शिकल्या सवरल्या आणि बुद्धिवादी असलेल्या तुमच्यासारख्या सज्जनांना किंवा माझ्यासारख्याला सुद्धा प्रश्न निर्माण होतो की खरंच बोलले असतील काय पांडुरंग तुकाराम महाराजांशी. प्रश्न निर्माण होण्यासारखा आहे, तो काही चुकीचा आहे असं मी म्हणत नाही. पण बोलले असतील का याचा विचार आपण सकारात्मक केला पाहिजे. नाही तर काही विचार न करता बोलले नसतील असं ठरवून मोकळं होऊ नये. तथ्य समजून घ्या. एक 200 वर्षापूर्वी एका शास्त्रज्ञानं संशोधन केलं आणि त्यांनी संशोधनांती असं सांगितलं की मानवी भावनांचा परिणाम हा दगडावर होतो, मातीवर होतो, झाडावर होतो, प्राण्यांवर तर होतोच होतो. प्राणी तर सजीव आहे, पण झाड, वृक्ष, वेली, वनस्पतीवर सुद्धा तो परिणाम होतो. हे संशोधन त्यांनी जगापुढे पहिल्यांदा मांडलं. म्हणजे झाडं सुद्धा सजीव असतात आणि दगड मातीला सुद्धा संवेदना असतात. हे फक्त त्यांनी माझ्यासारखं असं वारकऱ्याच्या तोंडून भोळं भाबडं नाही, त्याच्यावरती प्रबंध सादर करून त्याचे प्रयोग करून ते जगापुढे मांडलं. जगदीशचंद्र बोस हे ते शास्त्रज्ञ आहेत, बंगालचे. 18व्या शतकामध्ये त्यांनी मांडणी केली. ते केम्ब्रिज विद्यापीठामध्ये भारतात शिक्षण घेऊन तिथे त्यांनी शिक्षण घेतलं आणि भारतात आल्यानंतर हे संशोधन केलं की जसा रिस्पॉन्स हा सजीवांकडून मिळतो. तुम्ही पहा, एखाद्या प्राण्याला तुम्ही धावून जाल आणि तो प्राणी जर हिंस्र असेल तर तो सुद्धा धावून येतो. हा रिस्पॉन्स आहे त्याच्याकडून मिळणारा. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया. आणि एखादं जनावर कितीही क्रूर असू देत, पण हळूहळू जर का त्याला प्रेम दिलं तर व्याघ्र, सिंह हे सुद्धा प्रांजळे केले एकी. माऊली म्हणतात, पै अभ्यासाचे निबळे
एके गती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. वाघ सर्प सुद्धा प्रांजळ केले जातात. मारकी गाय असू द्या पण तुम्ही तिच्या मानेला चोळा, खांद्याला चोळा, जबड्याला चोळा, किती मार्क असू द्या जनावर, ते शांत होऊन उभं राहतं. रिस्पॉन्स तसाच रिस्पॉन्स हा दगडातून सुद्धा येतो, हे संशोधन झालंय. आता हे आपल्याला पटणार नाही. म्हणून तर भावधरी तया तारील पाषाण, हे संतांचं म्हणणं फक्त भावयुक्त नाहीये, ते सायंटिफिक आहे. ते विज्ञानाच्या कसोटीवर खरं होणार आहे की तुम्ही एखाद्या दगडाला शेंदूर लावला पण त्याला देव 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 म्हणून पूजा करत राहाल, त्याच्यात देवत्व येतं, देवत्व येतं. आणि म्हणून लोक म्हणतात काय होईल दगडा धोंड्याची पूजा केल्यानं. नाही हो, आपला भाव आपल्याला तिथे फलद्रूप होत असतो. झाडांच्या बाबतीत असं मी वाचलं की झाडाची जर फांदी तोडली नाही तर आपण जसं आपल्याला काटा टोचल्यावर किंवा कुठे मोडल्यावर तोडल्यावर जसं आपण शहारतो, विव्हळतो, दुःख करतो, तसं झाड सुद्धा शहारतं, दुःख व्यक्त करतं. हे संशोधनातून सिद्ध केलं. एक फांदी तोडली तरी. आदिवासी समाजामध्ये एक प्रथा आहे, काही त्यांचे एक परंपरा असतात प्रत्येकाच्या. ते काही जंगलात राहणारे आदिवासी ठराविक काही एखाद्या त्यांच्या सणाला ते काय करतात, एक विशिष्ट झाड असतं त्या झाडाला शिव्या देतात, सारखी शिव्या शाप, आणि ते झाड वाळून जातं. हे वास्तव आहे. हे सगळं मी तुम्हाला अवास्तव सांगत नाही. तरुणांनी याच्यावरती थोडंसं सर्च करावा. मी सांगतोय ते निदान मला तरी त्याची काहीतरी जबाबदारी राहिली पाहिजे ना, नाही तर मी सांगायचं आणि तुम्ही नुसतं ऐकायचं, मग तेही जरा कुठेतरी चुकतं. आणि म्हणून ध्यानात घ्या, मूर्तीतला देव पावेल का असा विचार अनेकांच्या मनामध्ये येतो. पण आमच्या संतांनी सांगितलं, धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ, ज्यांचे हृदय निर्मळ. धन्य भावशीळ ज्यांचे निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे देव, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव, संत म्हणती तेथे भाव, संत म्हणती तेथे भाव. धन्य भावशीळ, धन्य आहेत ज्यांच्या अंतकरणात भाव आहे. आपल्यासारख्या भाविकांसाठी तुकोबाराय हे शब्द खर्ची घालतात, कौतुक करतात, वर्णन करतात, धन्यवाद देतात. धन्य आहेत भावशीळ लोक ज्यांचे हृदय निर्मळ. आणि असे भावशीळ भक्त काय करतात, पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. प्रतिमेच्या देवांची, म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये सगुण पूजा जी आहे ती विज्ञानाच्या कसोटीवरही सत्य ठरणारी. हा फार मोठा एक विद्वानांमध्ये चालत आलेला वाद आहे. विद्वानांचा वादावादाचे फरक असतात. दोन बायांचा वाद झाला तर ते सगळे एकमेकाचं खानदान मारून मोकळं होतात शब्दांनी. तुझे हे मरू दे, तुझं ते आग लागू दे, तुझं हे. आपल्या गावातल्या बाया अशा नाही, चांगल्या सगळ्या आमच्या माता भगिनी. पण कुठं कुठं असं भांडण पाहायला मिळतं. दोन अतिशय उद्धट उर्मट लोकांचा वाद झाला तर जीव गेला बेहतर, ते मागे हटत नाही. विचार नसतो तिथे, वाद वेगवेगळे. अध्यात्मामध्ये विचारांचा वाद असतो. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. वादे वादे जायते तत्वबोधा. इथे हा तत्वज्ञानाचा वाद आहे की सगुण उपासना खरी आहे का निर्गुण खरी आहे. म्हणून बऱ्याच पंथामध्ये, बऱ्याच धर्मामध्ये मूर्तीपूजा नाही आहे, निर्गुण पूजा आहे. हरकत नाही. वारकरी संप्रदाय निर्गुणाला नाकारत नाही, कारण निर्गुण हे अंतिम तत्व आहे देवाचं. पण सगुण हेही त्याचंच स्वरूप आहे. आणि सगुण निर्गुण दोन्ही एक आहे. हा अत्यंत मोठा समन्वय वारकरी संप्रदायानं साधला. आणि त्या वादावरचा तोडगा माऊली ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा काढला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूची एक निभ्रांत, भक्ती पावी जे व्यक्ताव्यक्त योगे.
हे प्रभू, हे परमात्मा, व्यक्त म्हणजे सगुणही तूच आहे आणि अव्यक्त म्हणजे निराकार निर्गुण सुद्धा तूच आहे. आणि कोणत्याही पद्धतीनं भक्ती केली तरी ती तुला पावते. भक्ती पावी जे व्यक्त, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. आणि सगुण निर्गुण एको गोविंदू रे, हाही माऊलींचाच अभंग आहे. तेव्हा सगुण उपासना आणि सगुण परमात्मा प्रगट होतो मायबाप हो, पण तो प्रगट करण्यासाठी त्याला अनुभवण्यासाठी ती पात्रता पाहिजे. जसं त्या जगदीशचंद्र बोस या महान शास्त्रज्ञांना झाडांना सुद्धा संवेदना असतात हे शोधण्याचं तत्वज्ञान होतं, तेवढा अधिकार तेवढा अभ्यास होता. तसं संतांचा मूर्तीतला देव शोधण्याचा आणि त्याला प्रगट करण्याचा अधिकार संतांकडे होता. आणि म्हणून नामदेवरायांच्या साठी परमात्मा प्रगट होतो आणि त्यांचा नैवेद्य खातो. जनाबाईसाठी प्रगट होतो, दळण दळू लागतो. तुकोबारायांसाठी प्रगट होतो, त्यांच्याशी संवाद साधतो. सावता महाराजांसाठी प्रगट होतो आणि त्यांच्या मळ्यामध्ये जातो. गोरोबा काकांसाठी प्रगट होतो, त्यांना चिखल तुडू लागतो. या सर्व संतांच्या साठी परमात्मा प्रगट झाला होता. तुकाराम महाराज आज पांडुरंगाशी संवाद साधतायत आणि संवाद साधताना पांडुरंग परमात्मा म्हणताय, तुकाराम महाराज, इतक्या वर्षांपासून तुम्ही वारी करताय आणि इतक्या पिढ्यांपासून तुमची सेवा चालू आहे. मागील पिढ्यांपासून सहज वडीला होती सेवा म्हणून पूजितोया, माझ्या वडिलांची मिरासिगा. पण तुम्ही काही मागत नाही तुकाराम महाराज, आणि माझ्यावर ऋण झालंय तुमच्या पुण्याईचं, म्हणसी काही मागा. आणि मग तुकोबारा म्हणले, देवा तुम्ही म्हणताय ना तर मी मागतो आज, हे चिदेगा पांडुरंगा. पण देवा मी जे मागणार आहे ते भौतिक लौकिक अशा स्वरूपाचं नाही. तर सुरुवातीला 2 शब्द वापरले होते, संत हे परमात्मा किंवा परमार्थ या 2 गोष्टी मागतात. आणि इथे सुद्धा परमार्थासाठी आवश्यक असलेला जो भाव आहे, जी भक्ती आहे, त्या भावनेविषयी तुकोबाराय साकडं घालता, देवा आम्ही नामस्मरण करतो, त्यातून भाव निर्माण होतो. इथे बसलेल्या प्रत्येकाला अनुभव आहे. थोडंसं चिंतन करून पहा, आपणच केलेल्या सेवेचं आपण चिंतन करा. आपण जेव्हा मंदिरात जातो आणि मनोभावे दर्शन घेतो ना, एक अंतकरणात खूप भाव निर्माण होतो. पारायण करतो, भाव निर्माण होतो. दिंडीमध्ये आपण चालतो, भजन गातो, भजन ऐकतो, भाव निर्मिती होते. या सगळ्या गोष्टी अंतकरणाला शुद्ध करतात आणि भाव निर्मिती होते. पण एकच आहे, एक अडचण आहे तुमची आमची सामान्यांची, निर्माण झालेला सद्भाव भक्तिभाव तो कायम टिकत नाही. तिथे संत आणि आपण वेगळे पडतो. संतांचा भक्तिभाव हा अखंड टिकतो. आणि म्हणून येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ सदा नाम घोष, करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. ते अखंड त्या आध्यात्मिक बोधामध्ये भावनेमध्ये रमतात. आम्हाला मात्र मंदिरात गेल्यावर भाव निर्माण होतो आणि मंदिराच्या बाहेर आला का आम्ही आमचा तरी भाव सांगतो, नाही तर दुसऱ्याचा भाव विचारतो. म्हणजे आपण व्यवहाराच्या भावनेत येऊन अडकतो, एवढं मला सांगायचं त्या बोलण्यातून. आणि तो आपल्याला केला पाहिजे, नाही असं नाही, पण आपला भाव अखंड टिकत नाही. आता अशा गमती जमती होतात पहा. गावात जर सप्ताह झाला ना तर 4-2 जणाला तरी वाटतं, तरुणांना सुद्धा वाटतं आपण माळ घालावी. पण सप्ताह संपला, श्रावण संपला, जरा वातावरण मोकळं झालं. मोकळं कशा मोकळं श्रावण संपला आणि पुन्हा भाव बदलतो. तुम्हाला नको गड्या, एवढ्या लवकर कुठं माळ घालायचं काय, आपला वय का म्हणतो. बरं का, माळ घालायचं वय का? आता माळ घालायचं आणि परमार्थात यायचं वय. इथे बसलेली सज्जन माणसं, अनेक वडीलधाऱ्या माणसांना विचारा, ते कळतही नव्हतं तेव्हापासून परमार्थात आहे. आणि मला असं वाटतं परमार्थात म्हणजे काय सगळं संपल्यावर यावं. अहो कोमेजलेलं फूल देवाला सुद्धा वाहत नाही हो, असं काय करता. आणि सगळंच आयुष्यातलं सगळं संपून गेलं. अंगम गलितम पलितम मुंडम दशनम विहीनम जातम तुंडम, हे शंकराचार्यांनी गलित गात्र अवस्थेचं वर्णन केलेलं आहे, आपल्या संतांनी केलं. मज नाही हात पाय डोळा पडले झाप, मज नाही हात पाय
डोळा पडली झापड. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परिगती झाली अवघे करीती हाड हाड. मध्यम शोधायच्या नादाला लागलो होतो थोडं, म्हणलं जरा थोडी खाली झाली चाल, पण ते गाईत मग नाही जमलं. तर मज नाही हातपाय डोळा पडली झापड. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड. तेव्हा संपूर्ण आयुष्य सगळंच वाया गेलं आणि मग म्हणायचं की आता कधी कधी एक प्रसंग घडला होता. बेटावरती राहत असताना साधारण 92-93चा विषय असेल. एक आजोबा बेटावर आले सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांकडे आणि ते राहिले 2 दिवस 3 दिवस. महाराजांनी विचारलं का हो 2-3 दिवस झाले, काही अडचण आहे का, तब्येत बरी नाही का? नाही म्हणे महाराज, आता सगळ्याचा कंटाळा आला म्हणे, सोडून दिलं म्हणे सगळं. आता असं ठरवलं इथंच तुमच्या जवळ राहायचं. महाराज म्हटले अहो हे आडवळणी का बेट आहे म्हणाले, हे इथून पाऊस पडला तर पायी चालत 7-8 किलोमीटर यावं लागायचं बरं का. माळेवाडीपर्यंत डांबरी रोड होता. इकडून श्रीरामपूरून जर गेलं किंवा इकडून गेलं खैरी निमगाव मार्गे तर नाऊरपर्यंत डांबरी रोड होता. नाऊरून गेलं तर 5 किलोमीटर चिखल तुडवत जावं लागायचं आणि माळीवाडीहून गेलं तर 8 किलोमीटर चिखल तुडवावा लागायचा. वैजापूर भागातून सावखेड गंगावून आलं तर 4 किलोमीटर कच्चा रस्ता असायचा आणि लाडगाववरून आलं तर 8 किलोमीटर कच्चा रस्ता असायचा. हे बेटात आम्ही स्वतः अनुभवलेलं. चिखलाशिवाय पर्याय नाही. गंगथडीला नदीकाठावर राहणाऱ्या मंडळींना हा सगळा प्रकार माहिती आहे. महाराज म्हणले अहो इथं आजारी पडलं तर औषध लवकर मिळत नाही, दवाखान्यात पोहोचणं कठीण आहे. आम्ही आपलं राहतो, हरिहरी करतो आणि आमचं कोण रडायला आहे म्हणले काही झालं तरी. ते महाराजांचं बोलणं होतं. तुम्हाला काय आजारी पडले काय, इथं दवाखाना नाही, डॉक्टर जवळ नाही, कशाला राहता? नाही 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 महाराज, तुम्ही सांगताना म्हणे कीर्तना संसार दुःखमुळ. महाराज म्हणले आम्ही सांगतो पण तुम्हाला आता कळलं का म्हणे? आता म्हणजे पूर्ण आयुष्य आणि आयुष्यातली सर्व क्षमता वाया घालवली. त्यावेळेला देव दिसला नाही, साधू दिसले नाही. म्हणून हरकत नाही, म्हाताऱ्या माणसाने परमार्थ करू नये असं नाही, पण परमार्थात म्हातारपणी येऊ नये. परमार्थात तरुणपणापासून यावं, मग म्हातारपणातही परमार्थ करावा. मग अशी वडीलधारी माणसं आपल्याला पूज्य वाटू लागतात. पण वाईट वाटतं त्यावेळेला की जेव्हा एखादा 70 वर्षाचा माणूस आमच्यासारख्या त्यांच्या मुलाच्या नातवाच्या वयाच्या आम्ही तो म्हणतो आम्हाला माळ घाला, त्यावेळेला जरा थोडंसं वाईट वाटतं. विठाला आता याला जरा उशीर झाला नाही म्हणायचं, याला बराच उशीर झाला असं म्हणायचं. आणि म्हणून चला मुद्द्याचा भाग असा आहे की परमात्म्याकडे तुकाराम महाराज भाव मागताय. देवा आम्ही जे काही भजन करतोय, भक्ती करतोय, त्यातून भाव निर्मिती होते, पण तो टिकत नाही. तो म्हातारा 4 दिवस राहिला. महाराज म्हणले राहा, तुम्हाला राहायचंच आहे. आणि शेवटी 4-5 दिवसांनी त्याला घरची आठवण यायला लागली. नातवंड, पोरं सोरं, आता शेवटी प्रपंच आहे हो. आणि मग 4थ्या-5व्या दिवशी त्यानं हळूच सकाळी दर्शन केलं, महाराजांकडे गेला, म्हणलं बाबा येतो मी आता. महाराज म्हणले अहो राहायचं ठरलं होतं आता, ना आता कसं काय चालले? नाही काय झालं म्हणे, राहायचंच होतं बरं का. त्या लेका सोनाचं द्या सोडून म्हणे, पण ते नातवंड माझे फार प्रेमाचे म्हणे, त्यांच्यासाठी तरी जावंच लागेल मला. म्हणून आमचा भाव निर्माण होतो पण तो टिकत नाही. वैराग्य निर्माण झालं, टिकत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज स्वतःसाठी नव्हे, तुमच्या आमच्यासाठी प्रार्थना करतात अभंगाच्या पहिल्याच्या. आता माझ्या भावा, 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 आता
अंतराय नको देवा अंतराय नको देवा आले भागा करीतो आले भागा ते करीतो आले भागा करीतो आले भागा ते करीतो रखुमाई जय जय विठोबार रखुमाई रखुमाई जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार रखुमाई हरि जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 2 मिनिटात थांबूया आपण, कारण 1 वाजत आलाय. पुन्हा सायंकाळचे इथं हरिपाठ आहे, कीर्तन आहे. गावकऱ्यांना सप्ताहाचे शेवटचे 2 दिवस म्हटलं की जास्त धावपळ आणि सगळं नियोजन असतं. आपण प्रेमाने खरं म्हणजे हे आडनीड कीर्तन ठेवलंय आता, पण तुमचा आग्रह, आमच्या अनिल महाराजांचा खूप तुमच्या सर्वांच्या वतीनं आग्रह तुमच्या वेळेवर आता काय करणार, नाईलाज आहे. थोडा प्रकृती पुढे सायंकाळचं थोडीशी अडचण आली, नाही येत आहेत, परंतु आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं भक्तिभावानं हा सप्ताह या ठिकाणी करताय. पत्रिका होती आज या सप्ताहाच्या निमित्तानं ही सेवा समर्पित केली. मी पुढील चरणाचा सरळ अर्थ आपल्या पुढे मांडतो. त्याला माझ्याकडे ठेवावं लागेल 8-10 दिवस, बरोबर शिकल, चांगला शिकल. आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. भाव फार महत्वाचा आहे. हे पहा, आपल्यासारखी मोठ्या मनाची माणसं पाहुणचार करतात. आम्ही वारकरी आलो किंवा इतर कोणी नातेवाईक आले, मित्र आले, साध्या गोष्टी असू द्या, परंतु त्याच्यात जर प्रेम असेल. आता मगाशी गेलो, ती पोरं एवढी प्रेमानं सगळं करत होते की अमुक घ्या, फळं घ्या, कॉफी घ्या, तर माणूस सुद्धा भावनेनं संतुष्ट होतो, नुसत्या वस्तूनं नाही. शाल 200 रुपयाची घातली, पण पाहुण्यांनी 2 शब्द प्रेमाचे बोललेच नाही तर काय. आणि 25 रुपयाचं 10-20 रुपयाचं टोपी उपरणं घातलं, पण त्याच्यात प्रेम असेल तर ते माणसाला भावतं. आणि म्हणून भाव महत्वाचा आहे. आता माझ्या भावा आणि परमात्मा तर अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. आणि म्हणून हे मागणं तुमच्या आमच्यासाठी महत्वाचं आहे. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. देवा, आम्ही प्रारब्धानुरूप प्रपंच करत राहू जो वाट्याला आला, पण तुझं नामस्मरण मात्र सतत करू. आणि ते नामस्मरण करण्यासाठी आणखी मागणं आहे, दृढ माझे मन येथे राखावे बांधून. मला आज फार प्रसन्न वाटलं. छोटं गाव आहे, दुपारचं कीर्तन आहे, शेतीवाडीची कामं आहे, पण तरी चांगल्या संख्येनं आपण उपस्थित आहात. पण जेवढे मंडळी आता आमच्या या वडीलधाऱ्या माता भगिनी असतील, इथे सगळे बसलेले मान्यवर असतील, ज्या आवडीनं आपण ऐकलं ना, मन एकाग्रतेनं आपण ऐकलंय
आणि म्हणून मला सुद्धा बोलत राहावंसं वाटलं. आमच्या गुरुजींनी मला आठवण दिली की आता 1 वाजले आणि मग थोडं सावध झालो. थांबणं गरजेचंच होतं. आणि म्हणून एकाग्रता आपली पूजेमध्ये असावी, श्रवणात असावी, वाचनात असावी. नाही आपलं शेतीकाम घरकाम कोणतंही असू दे, एकाग्रतेनं केलं की ते गोड होतं, ते फार चांगलं होतं आणि त्याच्यात आपली उन्नती प्रगती सुद्धा होते. एकाग्रतेनं करायची सवय लागली की त्याचा फार लाभ होतो. म्हणून दृढ माझे मन येथे राखावे बांधून आणि तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे. देवा, आम्ही पत्करलेली जी भक्तीची परमार्थाची वाट आहे, जीवनामध्ये काय होतं की जीवनाच्या अनेक वळणावर अनेक प्रकारची माणसं भेटतात, वेगवेगळा संघ घडतो, वेगवेगळे प्रसंग घडतात आणि कधी कधी त्या संघातून किंवा प्रसंगातून वाट चुकते. दुःखाचा प्रसंग आला तर बरीच माणसं कधी कधी परमार्थाचा वाट सोडून ते व्यसनाच्या वाटेला जातात. आता व्यसनाने दुःख कमी होणार आहे का वाढणार आहे? पण संस्कार असे झाले, जुन्या सिनेमांमध्ये दाखवायचे, बायको मेली का त्यानं दारू पेत बसायचं. हे सिनेमातून झालेले संस्कार आहे. आता बायको मरण्याचा आणि दारू पिण्याचा काय संबंध आहे सांगा? कोण गेलं नाही या जगातून? अरे सगळ्याला आलंय, जावं लागतंय. आई गेली, वडील गेले, काका मामा भाऊ मावशी आई, कोणी ना कोणी आपल्यातलं निघून गेलेलं आहे. पती गेली, कधीतरी एकमेकाला सोडायचंच आहे. पण दुःख झालं म्हणजे दारू प्यावी काय? आणि म्हणून वाट कधी चुकते, कधी कधी प्रसंगामुळे वाट चुकते, तर कधी कधी संघामुळे वाट चुकते. आणि म्हणून जीवनात प्रसंग सुद्धा परमार्थाचे घडत राहतील याचा विचार करावा आणि संघ सुद्धा संतांचा आणि ग्रंथांचा घडत राहील याचा आपण प्रयत्न करावा. म्हणजे वाट चुकत नाही. तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे. आले भागा ते करीतो तुझे नाम. पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आमची महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, ग्रामस्थ मंडळी, ज्या सर्व संतांच्या आशीर्वादानं आपण करतोय हे सर्व कार्य, संत महिपती महाराजांसह सर्व संतांच्या चरणी सुद्धा वंदन करतो. आज ज्या सगळ्या मंडळींनी या ठिकाणची सेवा दिलेली आहे त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. संत पूजनाची सेवा देणारे निवृत्ती भाऊ विठ्ठल घनदाट, सरपंच ग्रामपंचायत ताहराबाद, आणि किशोर सोपानराव आहेर पाटील, उपाध्यक्ष तंटामुक्ती ताहराबाद, या दोन्ही मंडळींनी संतपूजन केलंय. सकाळचा अल्पोपहार फराळ बापूसाहेब सखाराम पाटील हार्दे आणि गोपीनाथ लहानू पाटील इरुळे यांनी केलंय. आणि आत्ता दुपारचा जो प्रसाद आहे, बरोबर आहे ना, दुपारची पंगत भाऊसाहेब दगडू बेलकर, विजूभाऊ गागरे, लक्ष्मणराव जगदाळे, रेवजी बेलकर, सुखदेवराव आहेर आणि दीपकराव शेटे, आणि संध्याकाळी सुद्धा आहेर, कणसे, बिडवे या सगळ्या परिवारांचं फराळ आहे. या सगळ्या मंडळींसाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा आणि पुन्हा या ठिकाणी थांब. विठ्ठल जय 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 देवा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार